आणि दिल्लीत सीजेपीचं आंदोलन अजूनही सुरू आहे आणि सीजेपीच्या या आंदोलनावर राज्यातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहे. ऐकूयात. मला वाटतं जालियनवाला बागमध्ये ब्रिटिश जनरल डायर होता. त्यांनी ज्या प्रकारे तिथे जमलेल्या लोकांवर गोळीबार केला त्याच पद्धतीने काल दिल्लीमध्ये लाठीमार करणारे कायर होते. तो एक जनरल डायर होता आणि काल दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्जचा आदेश देणारे कायर होते. ज्या पद्धतीने सोनम वांगचुकला उचलून चिरडण्याचा प्रयत्न झाला, यावरून या देशातील लोकशाहीला आता धोका निर्माण झाला आहे. कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीने चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार, मोदी सरकार का घाबरते आहे? आणि म्हणून कालच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो आणि ते करणं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं. पण असं आहे की त्या कालच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं त्यामधून या देशातील तरुणांचा आता उद्रेक थांबणार नाही, हे आता मात्र सरकारने ध्यानात घेतलं पाहिजे. आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या अन्यायाचा विषय हाती घेऊन राजकारण होता कामा नये. राजकीय दृष्टिकोनातून पक्षांवर टीका करणे, देशाच्या सन्माननीय पंतप्रधान मोदयांवर टीका करणे, मला कधी कधी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तुम्ही या संदर्भामध्ये श्री वांगचुक साहेब यांनी मग पंतप्रधान मोदयांना वेळ मागितला का? त्यांनी वेळ मागायला हवा. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सरकारने आणि त्यांच्या पोलिसांनी त्या तरुण मुलांवर, मुलींवर ज्या प्रकारचा अमानुष लाठी हल्ला केला, अश्रुधूर सोडला, फरफटत नेलं, पाय तोडले, डोकं फोडलंय, जाऊन पहा तुम्ही. आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. जालियनवाला बागेत जनरल डायरने गोळ्या घातल्या. इथे भाजपच्या जनरल कायरने लाठीमार केला, अश्रुधूर सोडला. राजकीय दृष्ट्या काही जे विरोधक आहे ते विरोधक नेहमी सरकारच्या विरोधात अशा पद्धतीचा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. सांगताना सांगतात की लोकशाही मार्गाने शांततेत मोर्चा, आता संसदेत जाणे, बॅरिकेडिंग तोडणे ही कुठलीही लोकशाहीची शांती मोर्चाची पद्धत आहे. आणि मी परत सांगतो, कालही मी बोललो की काही कडव्या विचाराच्या संघटना सरकारच्या विरोधात ज्यांची जे कडवट विचारधारेचे लोक आहेत ते युथला भ्रमित करत आहे आणि जणू काही महाराष्ट्रात किंवा देशामध्ये श्रीलंकेसारखी स्थिती अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून जगामध्ये भारताची प्रतिमा ते खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. पेपर फुटलेला आहे, मान्यता आहे की ते चूक आहे. याचा अर्थ असा आहे की त्या धर्मेंद्र प्रधानने पेपर फोडला किंवा सरकारने पेपर फोडला. एका सिस्टीम मध्ये बदमाशी झाली आहे, ही जबाबदारी सरकारची आहे, नाही असं नाही, पण त्याची दखल घेतली आहे सरकारने. त्या ठिकाणी स्वतः सुमोटो सरकारने दखल घेऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नेमली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे आंदोलन केवळ नौटंकी आहे. देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय आणि या आंदोलनाचं हेही तपासलं पाहिजे की या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कोणी केली? लाठीचार्ज का केला काय माहित नाही, पण प्रश्न सलोख्याने सुटतील एवढंच आपलं म्हणणं आहे. सनदशीर मार्गाने सलोख्याने प्रश्न सुटतील. सलोख्याने प्रश्न सोडवले पाहिजे. तर सीजेपीच्या आंदोलनाला कला विश्वातूनही पाठिंबा दिला जातोय. कला विश्वातून काही प्रतिक्रिया समोर आल्या, ऐकूयात. मी आज सकाळची तिकीटं काढलेली दिल्लीला जायला. पूर्ण तयारी होती माझी प्रोटेस्टचा भाग व्हायची, पण माझ्या कुटुंबाला जपण्यासाठी म्हणून नाही गेले.
आवाज असूनही, एक मंच असूनही बोलता येऊ नये, ही कसली लोकशाही? कोणाचीच बाजू घेत नाही. नुसती एक विनंती करते तुम्हाला, प्रश्न विचारा, खंत व्यक्त करा, डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका. करा, माझ्या या विचारांनाही प्रश्न करा, पण तसेच आपल्या नेत्यांनाही करा. बस मान खाली ठेवून सगळं सहन करू नका. बच्चों पे हाथ उठाया है इन्होंने. बच्चे जो सिर्फ अपने हक के लिए खड़े थे, अपने भविष्य के लिए, इस देश के भविष्य के लिए, हम सब के भविष्य के लिए, उनको पीटा गया है कुत्तों की तरह रास्ते में, डंडों से, टीयर गैस शेल्स वगैरह वगैरह. क्या कहें, जो लोग अभी चुप हैं, आप लोग जी कैसे रहे हो अपने साथ? मतलब कितना सलाम ठोकोगे, कितना रेंगते रहोगे? कीड़े हो क्या, मकोड़े हो क्या? शर्म करो भाई, इस देश का नमक खाया है, थोड़ा सा निभा लो, थोड़ा सा. तर अनेक प्रतिक्रिया समोर आलेल्या आहे. राजकीय नेत्यांच्या सोबतच कला विश्वातूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि या लाठीचार्जचा निषेध केला जातोय.